नमस्कार मित्रांनो. तर आज आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन तिसरा दिवस आहे. तर बघू शकता आज या ठिकाणी किती जे काही आदिवासी बांधव आहेत ते जगभरातून आले आहे. तर नक्कीच आजचा हा पण व्हिडिओ बघा, कारण दर दिवस या ठिकाणी भरपूर काही आदिवासी बांधव येत आहे. या ठिकाणी वेगळे स्टॉल आहे, वेगवेगळी वेशभूषा आहे, आदिवासी संस्कृती. तर सर्वच काही कंटिन्यू व्हिडिओ बघा. चला, तर आपल्या सोबत मित्र पण आहे. तर मस्त. हा. हा, तर नक्कीच आम्ही फिरत आहे या जे काय इथं खूप मोठं आदिवासी महासंमेलन आहे. या ठिकाणी किती लोक आले आहेत ते दाखवतो तुम्हाला. तर यात कडाकडाने तर वेगळे स्टॉल आहे मित्रांनो, बघू शकताय. जबरदस्त आहे ही गर्दी पाहून. तर तिकडं खूप मोठा स्टॉल पण आहे, टेंट आहे, बघू शकताय. या ठिकाणी गर्दी किती आहे. इथं जय जवाहर साडी कलेक्शन आहे, साडी पण आहे वेगवेगळी, तुम्हाला दाखवतो साड्या. तर इथं आपले जे काय आदिवासी लेडीज आहे ते साड्या पण घेता इथे. तर सर्व काही आदिवासी पोशाख हे तर बघू शकताय आदिवासी. तर काठी वगैरे सर्वच आहे. तर खरेदी वगैरे चालूच आहे. तर इथं चाय वगैरे आहे. हा, एक मस्त आहे. भैया गुजरात गुजरात। हाँ हाँ, तो आपकी इधर उधर से लाए। हाँ हाँ, हमारे खेत में लगा है 50 पौधा। 50 पौधा लगाए। हाँ, हाँ मार्केट में कैरेट के हिसाब से 1200 रुपये की कैरेट है। हाँ हाँ, प्रति किलो 100 रुपया। प्रति किलो 100 रुपये जाता है। आप भी लगाओ अपने खेतों में। हाँ हाँ आर्थिक उपज न बेड़ो। हाँ हाँ, चलेगा। भैया बोल रहे हैं। आर्थिक रीते सद्धरता है। हाँ हाँ, तो भैया बोल रहा है कि आपके खेत में भी लगाओ ऐसा स्टार स्टार। पैसा कमाओ, हाँ खाओ। हाँ, पैसा कमाओ और खाओ, बहुत अच्छा होता है, मीठा मीठा। चला मित्रांनो, आता आपण हे खाऊन पाहूया कसं काय आहे. आंबट आहे बरं का. स्टार फ्रूट खालेला आहे कधी, आम्ही पण आलेला आहे इथं. बघूया टेस्ट करून. आदिवासींचे जे काही धनुष्यबाण ते पण आहे इथं. हे पण इकडे भरपूर कमरपट्टे आणि भरपूर काय वस्तू आहेत ना. रुमाल बिमाल हे आदिवासींचे इकडच्या लेडीज रुमाल वापरताय हे ना. हे पण हे कमरेचा मस्त आहे, जबरदस्त आहे. पण या आदिवासीचा जे काय आहे लेडीज मस्त. तर लेडीज या घालता त्यांचा दागिना लेडीज साठी. लेडीज पण घेता या पण. या आदिवासींसाठी गमछा बी एकदम मस्त आहे. तर आदिवासी गमछा जबरदस्त गमछा आहे. जय जवाहर जय आदिवासी. तर भरपूर गमछा आहे आदिवासींसाठी. या मस्त आहे लेडीज साठी. शहद है 5 टाइप के। शहद, अजवाइन है, लीची है, हाँ बबूल है, सौंफ है और नीम है। हाँ हाँ बकरी के दूध का साबुन है हाँ और मध का भी साबुन। हाँ हाँ, वो आयुर्वेदिक साबुन है आपके। हाँ, पूरा बकरी के दूध का है और ये शहद का है। ये शहद का है का? ये क्या इसका फायदा है? स्किन पे दांत खराज रहता है ना, हाँ हाँ इसलिए नहीं मिटती, हम्म, तो वो स्किन ही नहीं आ जाती निकल के। हाँ हाँ, इसलिए ये शहद का। हाँ, और ये इसमें झाग नहीं आएगा। झाग। हाँ, तर मित्रांनो, जे काय मोज काय तेच घेण्याचा प्रयत्न करतो. कारण इथं आता खूप मोठ्या संख्येने जे काय आदिवासी आहे ते आलेलेच आहे. तर वेगवेगळे वेशभूषा करून आले आहे. तर ज्याच्या राज्यामध्ये जे वेगवेगळी वेशभूषा तर ती इथे तुम्हाला बघायलाच मिळेल व्हिडिओच्या माध्यमातून. कारण आपले आदिवासी बांधव पूर्ण जगभरात आहे. तर प्रत्येक ठिकाणी वेगळीच वेशभूषा असते.
तिथल्या चालीरीती परंपरा आणि भाषा पण वेगळीच असते. त्याच्यामुळं तुम्हाला नक्कीच या महासंमेलनामध्ये सर्वच काही जगभरातून येणारे आदिवासी आहेत त्यांचं तुम्हाला वेशभूषा नक्कीच बघायला मिळेल. हे लेडीज बघू शकता त्यांची वेशभूषा वेगळी. आप कहाँ से हो? हम हसनपुरा आसनपुरा। हसनगढ़ कितने लोग आए हैं आप? 2 दिन के लिए सब पूरे वाला अपना है। हाँ हाँ तो आप बहुत संख्या में आए इधर। एक फोटो निकालते हैं आपके साथ। निकाला सब परिवार हाँ हमारे देवी। ये आपका एक परिवार? सबका सब सबका हाँ हाँ परिवार है। सबका परिवार आहे. सबका परिवार। हा तर मित्रांनो बघू शकताय किती गर्दी आहे. इकडं जे काय लोकल माणसात आहे असा दागिना घालता. इकडं गोंदाचं काम चालू आहे बघू शकता. उलटा नहीं भाई वो। चला आता इथं जो काय संमेलन आहे याच्यामध्ये भरपूर आदिवासी आहेत. तर लेडीज सुद्धा त्यांच्या वेशभूषा आहे त्या घालून आले आहे. ताई आप कहाँ से हो? महाराष्ट्र. कोणत्या जिल्ह्यातून आहे तुम्ही? अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर. अहमदनगर जिल्हा तालुका अकोले. हा सह्याद्री आदिवासी महादेव कोळी जमाती मधून आम्ही काम करतो हा हा आणि महाराष्ट्रातून इथं संमेलनाला आलेलो आहोत. कोणतं गाव आहे तो? प्रत्येक ठिकाणी येतो. हा ना कोणतं गाव आहे तुमचं? आमचं गाव आहे दिदीचं गाव आहे राजुरे. हा ठक्का बाबा गांगरचं गाव भांडारदरा. हा हा उडदावणे का? उडदावना हा पळसुंडा कोथरूड तालुक्यामध्ये. परसुंडे का? हा हा कधी आले तुम्ही? आम्ही काल आलो. हा ना तर मित्रांनो बघू शकता अकोले तालुक्यातून पण या ठिकाणी संमेलनामध्ये आपले आदिवासी आलेच आहे. तर नक्कीच त्यांचे बघू शकता वेशभूषा तर आदिवासी संस्कृती तर नक्कीच जपली. संस्कृती जपणं हे हा. आपल्यावर आहे हा. आणि सर्वांनी इतर ठिकाणी नाही पण अशा ठिकाणी येऊन आपली संस्कृतीचं प्रदर्शन केलं पाहिजे. हा बरोबर आहे. आपली जी काय आदिवासी संस्कृती ती जपलीच पाहिजे कारण दिवसेंदिवस आपली आदिवासी संस्कृती पण बुडत चालली आहे. कारण आता दिवसेंदिवस आदिवासी संस्कृती काय आहे बरंच विसर पडला आहे. कारण आता लोक जास्त आदिवासी जे वेशभूषा आहे ते पण करत नाही. तर अशा हा 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 कारण अशा संमेलनानिमित्त जगभरातून भरपूर जे काय आदिवासी बांधव आहे वेगवेगळ्या वेशभूषामध्ये त्यांच्या संस्कृती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. त्याच्यामुळे अशा संमेलनामध्ये नक्कीच आलं पाहिजे. आपल्या आदिवासी 45 जमातींपैकी एक महादेव कोळी हा. जमात आहे आणि त्याची ही वेशभूषा आहे. त्याचे हे दागदागिने आहे आणि आमचा पेहराव आमची फरकी ही आमची शान आहे. हा बरोबर. चला जय आदिवासी. जय महाराष्ट्र. आप कहाँ से हो? तापी जिला गुजरात में आता है. गुजरात में हाँ. आपके यहाँ ये वारली पेंटिंग के फ्रेम है ना? हाँ. आप घर में बनाते हैं क्या? कहाँ से? हाँ घर पे भी बनाते हैं. हे का? हाँ तो ते पहा मित्रांनो या ठिकाणी जे काय वारली पेंटिंग आहे तर त्याचे फ्रेम आहे डिश पण आहे बघू शकताय. जे काय वारली पेंटिंग आहे फ्रेम काय जबरदस्त आहे. तर हे पूर्णपणे इथं जे काय वारली पेंटिंग आहे त्याचे फ्रेम आहे विक्रीसाठी. जर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच इथं येऊन घेऊ शकताय. कारण वारली पेंटिंग ही एकदम सुंदर पेंटिंग आहे. आदिवासी पेंटिंग बघू शकताय. इथं पोपट खूप सुंदर असे फ्रेम बनवलेले आहे. डायरेक्ट कोरी काम आहे काय वारली पेंटिंग फ्रेम मध्ये बघू शकता. डायरेक्ट कोरी काम केलेलं आहे हे वारली पेंटिंग मध्ये. आता इकडं जे काय लाकडाचे जे काय वेगळ्या वस्तू आहेत ते बघू शकता आदिवासींचे जे काय कपडे आहे बघू शकता. हा हा विला काय कॉस्ट्यूम. जय आदिवासी. फिर से पकडो ना. हा जय आदिवासी. आपल्या इकडच्या काय आदिवासी महिला आहे ते पण गमछा घेत आहे. चला या पण इकडं महिला इकडच्या आदिवासी महिला आहे. कहाँ से हो आप?
ये के मध्य प्रदेश। हाँ, और क्या आप यहाँ आए क्या घूमने के लिए? हाँ हाँ। तो आपका आदिवासी यही पहनते हैं क्या इधर? यही होता है आपके जो गले में और हाथ में? ये डेली पहनते हैं क्या? कोई फेस्टिवल रहता है, त्योहार रहता है तब? ये हाँ, ये सबके बच्चे हैं क्या आपके? हाँ 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 हाँ। ये लड़की है क्या आपकी? हाँ हाँ, चलेगा। चला, ये आदिवासी हो सर। चला, तर बघू शकता ये दो, ये पाहू शकताय। हाँ हाँ, क्या क्या बोलते हैं इसको? क्या बोलते हैं इसको? यहाँ पर हमारे संकल्प टीम के खंबाई घुमा के दिखाएंगे। हाँ, हे आता पाहू शकताय लोकल लोक आता जास्त घेऊ राहिल्या। हे लोकल लेडीज कसा इकडचा राहत ते सगळं दाखव। हे पण लेडीज इकडचे जास्त वेशभूषामध्ये गेट करायचं. हा चला, हा चला। एवढी गर्दी आहे मित्रांनो, तर खूप गर्दी आहे। काय लाजताय बरं का बोलाय? हे पण पाहू शकता इकडचे लोक कशा लेडीज। हा, आता किती आदिवासी लेडीज यांना असतात बरोबर जाडू रे बाबा मारे बाबा मारे। कितने कोई भाई? ये छोटी सब 300 वाली है और वो 900 वाली है। चला, आता मस्त इकडं चालू आहे आदिवासी आपली या ठिकाणी आलेले आहे, भरपूर गर्दी आहे। चला, इथं फोटो घ्यायचा आहे। हे पण आदिवासी संस्कृतीनुसार या ठिकाणी भरपूर फोटो आहे। या ठिकाणी इथले जे काही लोकल लोक आहे ते पण या ठिकाणी फोटो घेण्यासाठी आलेले आहे। 900 वाली है जी 300 वाली है।
तुला किती गर्दी आहे ही आज किती गर्दी आहे आज तर ते दिवशी गर्दीच नव्हती एकदम मस्त बघू शकता का काय आमदार होता का आपल्याला लूटतील बरं का चला साहेब आपल्याला लोटून देतील गाडीत बसून काय चालू इंटरव्ह्यू काय तर चालू आहे आपल्या मोबाईल मध्ये क्लिअर मध्ये यायचं तसा कि जब भी इस देश में नए नए धर्म आए हिंदू हो मुस्लिम हो सिख हो ईसाई हो बोडो हो जैन हो सभी धर्म आदिवासी के बाद इस धरती पर आए हैं और हिंदू जैसे धर्म ने तो हमारे समाज में आपको पता होगा कि वर्ण व्यवस्था बता रहती थी कि भाई पहले ब्राह्मण होगा बाद में सत्य होगा वैश्य होगा और शूद्र में हमारे लोगों को माना जाता था हमारे आदिवासियों को 5000 सालों से हमारी गिनती सूत्र में होती थी हमारे आदिवासी भाइयों को ये अधिकार हमें मिल जाता है दूसरी बात मैं कहना चाहूंगा कि भाई मुझे इसमें देश के अंदर घूमने के बाद ये ऐसा महसूस होता है कि भाई हमारा समाज की आने वाली पीढ़ी हमारी उसका भविष्य अच्छा हो क्योंकि आने वाले समय में देश की जवाबदारी समाज की जवाबदारी
मित्रांनो इथं जगभरातील जे काही आदिवासी बांधव आहे ते आपल्या वाद्यावर मस्त डान्स करतात, मस्त आनंद घेतात या महासंमेलनामध्ये. तर एकदम भारी वाटलं इथं येऊन, कारण आपली काय जगभरात वेगळ्या भागामध्ये वेगळी संस्कृती आहे, वेगळी वेशभूषा आणि वाद्यकला तर वेगळीच आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ कंटिन्यू पहा. हा व्हिडिओ खूप मोठा होईल, पण नक्कीच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपली आदिवासी संस्कृती काय आहे हे नक्कीच कळेल. बघू शकता आता संध्याकाळ झाली बरं का, आणि इथली जवळचे आसपासचे लोक आहे ना ते पण आले आदिवासी लुक करून. या म्हातारे माणसा इकडे पुरी याची पोरीने आदिवासी लुक करायला पाहिजे आपल्या भागामध्ये. इकडची संस्कृती, गळ्यातले दागिने हे काय वेगळाच आहे. त्यांना आता यांचा आदिवासी लोक आहे. चला मित्रांनो आता संध्याकाळ झाली, संध्याकाळचं बरंच वाजला आणि पण येत आणि बरेचसे जे काय संमेलनामध्ये आलेले लोक आहे ते दाखवतो. कारण सर्व भारतातून भारताच्या बाहेरचे काय लोक हे इथं आदिवासी लुक मध्ये आलेले लेडीज येतो. जबरदस्त आहे. चला तर देखो कपडे बिपड्या कपड़ा 300 का नहीं है 400 का है 300 का जय आदिवासी, जय आदिवासी, जय जोहार. जय जोहार. झालं जय आदिवासी. जय आदिवासी. जय आदिवासी. झालं फिरून. झालं फिरलो, मोकार हिंडलो, इकडून दुकानं होती, साहित्य घेतलं मोकार. मोकार आता साहित्य आमचे घेतलं. मित्र सचिन कचरे आणि हे आमचे मित्र भेटले, हा. यशराज भेटले. आता आम्ही हे काय सचिन भाऊ आहेत या इकडं. इकडं का? हा सचिन भाऊ. सचिन भाऊ भेटले, हा. आम्ही मोकार हिंडलो बरं का. इथं नृत्यासाठी एक ग्रुप आहे. संध्याकाळची वेळ आहे आज 13 तारीख. तर बघू शकता इथं जबरदस्त डान्स चालू आहे.
भरपूर रडाच. ঘনে কৈ ভাবি তাতে মই রাই কালে
और आज की 33वां आदिवासी सम्मेलन में आप लोगों को इस मंच में सबको बहुत बहुत शुभकामना देना के मेरा वक्तव्य को विराम देता हूँ। जय आदिवासी। निवेदन करना चाहूंगा जितेंद्र जी रावत टांडा से है और खरगोन से वो भी नेहमी आईने तुमकाचे हण्या कथू उठान नाही करता येईल थोड़ा दिल से नाचने दो ताकि सबसे इनको भी दे
तर मित्रांनो हा आहे शेवटचा दिवस 15 तारीख. तर सकाळीच उठलो आहे, म्हणलं चला आता फ्रेश वगैरे आंघोळ करून पुन्हा या ठिकाणी जे काय संमेलन आहे त्या ठिकाणी वेगळे स्टॉल आहे ते बघण्यासाठी आलो असं आहे. तर नक्कीच शेवट तुम्हाला दाखवू, आणखी काय राहिलं असेल तर ते पण तुम्हाला बघायला मिळेल. तर मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघितला 33वा आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन 2026 मध्य प्रदेशमध्ये होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. ज्यांनी लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ कसा झाला. आणि जे हाईप करायचं राहिलं असेल तर कमेंटचे तिथं हाईप एक ऑप्शन आहे, तिथं हाईप नक्कीच करा. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. जय आदिवासी, जय जोहार, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद.